वेलकम स्टुडंट्स. आपण इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये लास्ट लेक्चर मध्ये काही प्रॉपर्टीज आपण प्रूव्ह केले होते किंवा काही फॉर्म्युले आपण पाहिलेले होते जे आपण रेसिप्रोकलशी रिलेटेड होते किंवा मायनस साइनशी संबंधित होते. फॉर एक्झाम्पल साइन इन्व्हर्स मायनस थिटा म्हणजेच मायनस साइन इन्व्हर्स थिटा, पण तेच कॉस इन्व्हर्स मायनस थिटा मात्र काय होतं सांगा, पाय मायनस कॉस इन्व्हर्स थिटा. अशा काही आपण प्रॉपर्टीज पाहिल्या. प्रॉपर्टी नंबर 4 मध्ये आपण पाहिलं होतं साइन इन्व्हर्स एक्स प्लस कॉस इन्व्हर्स एक्स इक्वल्स पाय बाय 2. त्यानंतर टॅन इन्व्हर्स एक्स प्लस कॉट इन्व्हर्स एक्स इक्वल्स पाय बाय 2 आणि सेक इन्व्हर्स एक्स प्लस कोसेक इन्व्हर्स एक्स इक्वल्स पाय बाय 2. आता आपल्याला ज्या प्रॉपर्टीज प्रूव्ह करायच्या आहेत त्या टॅन इन्व्हर्स मधल्या आहेत आणि या थोड्याशा प्रॉपर्टीज अवघड आहेत. थोड्याशा पेज नंबर 96 97 वरती तुम्हाला या प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत. पेज नंबर 96 97 ऍक्च्युअली त्यांनी ते असं हायलाइट केलं असतं ना डार्क, तर ते व्यवस्थित लक्षात आलं असतं. बघा पहिले पेज नंबर 96 बघा, पेज नंबर 96 त्यामध्ये एक्स आय आय 13 नंबर 13 नंबर सापडला का बघा तुम्हाला. 13 नंबर कसं म्हणले बघा, इफ एक्स इज ग्रेटर दॅन 0, इथं बघा इफ एक्स इज ग्रेटर दॅन 0 वाय इज ग्रेटर दॅन 0, दोघेही पॉझिटिव्ह आहेत पण प्रॉडक्ट मात्र एक्स वाय हा लेस दॅन 1 आहे. हा सगळ्यात त्यातला महत्वाचा भाग आहे आणि याच्यामुळे त्या वेगवेगळ्या केसेस त्याच्यात तयार होत असतात. एक्स पॉझिटिव्ह वाय पॉझिटिव्ह पण एक्स वायचं प्रॉडक्ट 1 पेक्षा कमी होऊ शकतं. आता मला सांगा, समजा एखादा नंबर 1/2 आहे आणि दुसरा नंबर 1/3 आहे, दोघेही पॉझिटिव्ह आहेत पण प्रॉडक्ट जर पाहिला त्यांचा 1/6 तर तो 1 पेक्षा कमी आहे की नाही सांगा. असे टॅन मध्ये जर काही व्हॅल्यूज असतील की एक्स पॉझिटिव्ह आहे वाय पॉझिटिव्ह आहे पण एक्स वाय लेस दॅन 1 आहे, देन प्रूव्ह दॅट इथे बघा tan inverse x plus tan inverse y, टेक्स्टबुक मध्ये पण बघा tan inverse x plus tan inverse y equals tan inverse x plus y upon 1 minus xy. हे मी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह चालू असताना हे फॉर्म्युले लिहून दिले होते की tan inverse a plus tan inverse b equals tan inverse a plus b upon 1 minus ab किंवा अल्फा बीटा मध्ये लिहून दिले असतील, काही असेल, फक्त ते हेच फॉर्म्युले. आता खरं तर तुम्हाला अगदी सोप्या भाषेत जर सांगायचं तर हा प्रूफ इतका सोपा आहे, 2 ते 3 स्टेप्स मध्ये आपण हे इमिजिएट हा प्रूफ देऊ शकतो. म्हणजे कसं लिहू शकतो ऐका, हे बघा त्यातली एलएचएस टर्म आहेत की नाही, हे आपल्याला फक्त तात्पुरतं लक्षात ठेवायचं बरं का. प्रॉपर प्रूफ त्याचा मी लिहून देणार आहे पुस्तकात जसा आहे तसा. बघा समजा मी tan इन्व्हर्स एक्स ला मी अल्फा म्हणतो आणि tan इन्व्हर्स y ला समजा मी यातल्या बीटा म्हणतो. ह्याला अल्फा म्हणलं, या टर्मला बीटा म्हणलं. मग मला सांगा x म्हणजे काय असेल सांगा, x म्हणजे तर tan अल्फा असेल बरोबर आहे, आणि y काय असेल सांगा, y तर tan बीटा असेल. काय असेल, tan बीटा. आता tan ऑफ अल्फा प्लस बीटाचे एक्सपान्शन सांगा मला. tan ऑफ अल्फा प्लस बीटाचे एक्सपान्शन काय सांगा. tan ऑफ अल्फा प्लस बीटा म्हणजे tan प्लस tan अपॉन 1 मायनस tan हे आपलं एक्सपान्शन बरोबर इज इक्वल टू सांगा tan अल्फा म्हणजे कोण, x प्लस tan बीटा म्हणजे कोण, y. इथं वर बघा या चौघात बघा 1 मायनस tan अल्फा म्हणजे x, tan बीटा म्हणजे y, x इंटू y. हे काय आहे सांगा, tan ऑफ काय आहे सांगा, अल्फा प्लस बीटा. मग अल्फा प्लस बीटा जर मला पाहिजे असेल तर हे मला कन्वर्ट केलं पाहिजे tan इन्व्हर्स मध्ये. म्हणजे अल्फा प्लस बीटा इक्वल्स tan इन्व्हर्स ब्रॅकेट मध्ये x प्लस y अपॉन 1 मायनस xy. आता अल्फा रिप्लेस करा आणि बीटा रिप्लेस करा. चला अल्फा काय बघा, tan इन्व्हर्स x. अल्फा काय आहे सांगा, tan इन्व्हर्स x. बीटा काय आहे सांगा, tan इन्व्हर्स y. आणि आरएचएस मध्ये काय आलं सांगा, tan इन्व्हर्स x प्लस y अपॉन 1 मायनस xy. बघा झाला का रिझल्ट प्रूव्ह बघा. रिझल्ट प्रूव्ह झाला की. पण ह्यात एक फार महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण याच्याबद्दल त्यात काहीही आपण चर्चा केलेली नाही. ही टर्म काही प्रूफ एवढंच आहे, खरं तर एवढाच प्रूफ आहे. पण हे आपल्यासाठी लक्षात ठेवा कसा फॉर्म्युला तयार झाला, बस बाकी काही विचार करू नका. असाच सेम मायनस मध्ये. मग हे जे आहे ना, मग हे महत्वाचा पार्ट आहे तो इथं आहे बघा. tan ऑफ अल्फा प्लस बीटा इक्वल्स 1 ही जर टर्म दिली आणि जेव्हा तुम्हाला अल्फा प्लस बीटा पाहिजे तुम्ही tan इन्व्हर्स समथिंग, हे बघा tan इन्व्हर्स समथिंग जेव्हा तुम्ही सांगता
टॅन इनवर्स समथिंगचं जेव्हा तुम्ही आन्सर सांगता हे अल्फा प्लस बीटा, मला सांगा टॅन इनवर्स समथिंगचा आन्सर जेव्हा अल्फा प्लस बीटा येतं तेव्हा हे तुमचे अल्फा, हे जे इनवर्स मध्ये ज्यावेळी तो आपण जे काही सांगतो तुम्हाला इनवर्स मध्ये, ओके बघा, ज्यावेळी तुम्ही टॅन इनवर्स x प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय ची व्हॅल्यू अल्फा प्लस बीटा असं म्हणता, पण टॅन इनवर्स समथिंग चे आन्सर जे अल्फा प्लस बीटा आहे ते अल्फा आणि बीटा अँगल असतात, लक्षात ठेवा. परत एकदा सांगतोय बघा, y इक्वल्स टॅन इनवर्स x असं फंक्शन आहे, y इक्वल्स टॅन इनवर्स x, तर x म्हणजे टॅन y असतं, बरोबर आहे, x म्हणजे टॅन y, तर हा जो y असतो ना, हा y हा अँगल असतो आणि x ही त्याची व्हॅल्यू असते, व्हॅल्यू टॅन y ची व्हॅल्यू. मग इथं बघा टॅन इनवर्स x सगळ्याला x म्हणते इज इक्वल टू हे y आहे बघा, हे y टॅन इनवर्स x, इथं बघा टॅन इनवर्स x इज इक्वल टू y, तो y जो आहे ना तो अँगल, तो y जो आहे तो अँगल आहे आणि त्याकरता प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच आहे टॅन इनवर्स करता -π/2 टू +π/2. ज्या वेळेस तुम्ही ही स्टेप करणार असता, ही स्टेप, तेव्हा तुमचा अल्फा प्लस बीटा जो आहे, अल्फा प्लस बीटा जो आहे तो प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच मध्येच असला पाहिजे, कारण आपण ज्यावेळी इन्व्हर्स सांगतो त्यावेळी इन्व्हर्सचे आन्सर सांगताना हे नेहमी प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच मध्ये असलं पाहिजे. आणि याच्यामुळे हे प्रूफ थोडेसे अवघड होणार, बस बाकी काही. ते जे सांगाल तुम्ही हे टॅन इनवर्स ऑफ समथिंग इज इक्वल टू, जो काही हा अँगल झाला ना, आता बघा ना, टॅन इनवर्स x इज इक्वल टू y, ह्याला y म्हणा, आणि तिथं बघा तर तो y जो असतो ना तो अँगल असतो, लक्षात ठेवा, आणि x ही व्हॅल्यू असते. मग त्या व्हॅल्यूज कशा आहेत, तर पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह लेस दॅन 1 व्हॅल्यूज आहेत, तो त्यांनी सांगितलंय पार्ट. मेन पार्ट तुमचा आहे तो जो अँगल आहे ना अल्फा प्लस बीटा, तो अँगल तुमचा कशात असला पाहिजे, तर तो प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच मध्ये असला पाहिजे, आणि तो आहे की नाही कन्फर्म करायचं, आणि मगच हा सगळा पार्ट तुम्हाला वापरायचा, मग हा तुम्हाला सगळा पार्ट वापरायचा आहे. हा असा साधारण प्रूफ आहे. आता मी तो मेन प्रूफ जो आहे तो मग जस्ट मी रफ स्केच करून दाखवले की हा प्रूफ असा आहे, टॅन इनवर्स x ला अल्फा म्हणा, ह्याला बीटा म्हणा, सिम्प्लिफाय करा, फॉर्म्युला तयार. पण हे कुठं पाहिलं की आपण अल्फा प्लस बीटा तुमचा जो आहे तो प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच मध्ये आहे की नाही आपण पाहिलं नाही. मग आता आपण ते पाहूया आहे की नाही आपण. बघ आता आपण याचा प्रूफ द्यायला चालू करूया. सेम मग सारखं ठेव, लेट टॅन इनवर्स x म्हणजे अल्फा अँड टॅन इनवर्स y म्हणजे बीटा. मग याचा अर्थ काय झाला त्याच्या समोरच लिहून टाकूया, which implies that. सांगा या केस मध्ये टॅन अल्फा म्हणजे x, थोडक्यात x इक्वल्स टॅन अल्फा, x इक्वल्स टॅन अल्फा अँड y म्हणजे टॅन बीटा, y इक्वल्स टॅन बीटा. x आणि y च्या तुम्हाला दोन व्हॅल्यूज मिळाल्या. आता ज्यावेळी तुम्ही टॅन इनवर्स x ला अल्फा म्हणता आणि टॅन इनवर्स y ला बीटा म्हणता, म्हणजे टॅन इनवर्स x चा आन्सर अल्फा आहे. अल्फा हा अँगल असतो, पण टॅन इनवर्स करता आपली प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच काय सांगा, तर -π/2 टू +π/2. म्हणजे ज्या अर्थी आपण टॅन इनवर्स x ला अल्फा म्हणलंय त्या अर्थी हा जो अल्फा आहे म्हणजे हा जो अँगल आहे, पहिली गोष्ट हे समजून घ्या बरं का, लोकांना काय कळत नाही माहिती का बऱ्याचदा, की टॅन इनवर्स x चा आन्सर अल्फा हा अँगल असतो, अल्फा हा अँगल असतो, लक्षात ठेवा. मग तो अँगल कशात बसला पाहिजे तुमचा, -π/2 टू +π/2 मध्ये असलाच पाहिजे. देअरफॉर बघा -π/2 लेस दॅन अल्फा लेस दॅन π/2 अँड इकडे देखील टॅन इनवर्स y म्हणजे बीटा आहे, बीटा हा देखील अँगल आहे, आणि ज्यात तो टॅन इनवर्सचा रिलेटेड अँगल आहे म्हणजे त्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच आहे. पुन्हा -π/2 लेस दॅन बीटा लेस दॅन π/2. आपण मगाशी जो पार्ट पाहिला होता त्याच्यामध्ये ती अल्फा प्लस बीटा टर्म आलेली आठवते का बघा, म्हणून तर मी आधी रफ करून दाखवलं तुम्हाला. वाटलं तर सेकंड टाइम व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल. म्हणजे मी ऍड का करतो या दोन्ही इनइक्वालिटीजला तुम्हाला कळेल. बघा ऍडिंग these two inequalities we get. चला तुम्ही बरोबर एकाखाली लिहून असं लिहिले असं समजा, तर ह्याच्यात बघा -π/2 प्लस -π/2 म्हणजे -90 -90 म्हणजे -180 म्हणजे -π. अल्फा प्लस बीटा
लेस दॅन अल्फा प्लस बीटा, लेस दॅन 90 प्लस 90 म्हणजे 180 म्हणजे पाय. म्हणजे तुम्हाला आता हे समजलं की तुमचा अल्फा प्लस बीटा जो आहे हे बघा इथं, तो अल्फा प्लस बीटा -180 टू +180 च्या दरम्यान आहे. आता -180 टू +180 च्या दरम्यान आहे हे तुम्हाला आता इथे कळलं. या स्टेप कशी आलोय पण की अल्फा या दरम्यान आहे. आलं लक्षात सगळ्यांना? आता तो मगासारखा आपण tan ऑफ अल्फा प्लस बीटाचा एकदा फॉर्म्युला वापरून ठेवूया. बघा, कन्सिडर tan ऑफ अल्फा प्लस बीटा. आता अल्फा प्लस बीटा कशामध्ये आहे तुमचा, कशामध्ये सांगा, तर -π टू +π या दरम्यान आहे. tan ऑफ अल्फा प्लस बीटा इक्वल्स काय फॉर्म्युला आहे, tan प्लस tan अपॉन 1 माइनस tan tan. Therefore, tan ऑफ अल्फा प्लस बीटा इक्वल्स tan अल्फा किती सांगा, x, बरोबर आहे. tan अल्फा किती आहे बघा, x, प्लस tan बीटा किती आहे, y, 1 माइनस xy. आता जर का तुम्हाला हे tan इनवर्स एवढं सगळं करायचं असेल, tan इनवर्स एवढं, तर अल्फा प्लस बीटा सांगायचं असेल, तर तुमचा अल्फा प्लस बीटा हा कशामध्ये असला पाहिजे सांगा, -π/2 टू +π/2 मध्ये पाहिजे. तुमचा आता -π टू +π मध्ये. हे मान्य आहे. हे बघा, मी नंबर लाईनला दाखवतो म्हणजे तुम्हाला लवकर कळेल. इथं 0, इकडे -90, आपल्याला अँगल डिग्रीत लवकर कळतो. -180 +90 +180. आता काय सांगितलं तुमचा हा बघा अल्फा प्लस बीटा जो आहे हा तो -180 टू +180 च्या दरम्यान आहे. हे आता तुम्हाला इथं सांगितलं की म्हणजे आपण ती स्टेप मिळवली, अल्फा प्लस बीटा -π टू +π आहे. तुम्हाला पाहिजे ह्याच्या दरम्यान. बघा याच्या आत आहे पण तो पाहिजे तुम्हाला ह्याच्या दरम्यान, हे आपल्याला लागणार. ठीक आहे, मग ते आपण ह्याच्यावरनं ठरवूया. हे x आणि y जे आहेत ना, आपण ह्याच्यावरनं ठरवूया. इथपर्यंत झाला, ह्याला इक्वेशन 1 देऊन थांबायचं. बघा, वी हॅव सांगा, x कसा आहे, x तुमच्याकडे पॉझिटिव्ह आहे, y कसा आहे पॉझिटिव्ह आहे, xy प्रोडक्ट कसा आहे लेस दॅन 1 आहे. xy हा प्रोडक्ट कसा आहे लेस दॅन 1 आहे. मग मला सांगा xy हा जर प्रोडक्ट लेस दॅन 1 असेल तर 1 मायनस xy ही टर्म कशी असेल, त्यातला मेन पार्ट आहे तो आता इथे लक्षात ठेवा. x पॉझिटिव्ह आहे, y पॉझिटिव्ह आहे, xy लेस दॅन 1 आहे. मग आता मी इथे काय करतोय बघा, दोन्ही साइडला, दोन्ही बाजूला, या इथंच दोन्ही बाजूला मी -1 न मल्टिप्लाय करतोय. -xy इज ग्रेटर दॅन -1 हे कळलं पाहिजे. मायनस न मल्टिप्लाय केल्यावर साइन चेंज होतो. मग -1 ला मी LHS मध्ये आणून प्लस करणार आहे. -1 इकडे आणले म्हणजे 1 xy आहे तसे, आणि विच इज ग्रेटर दॅन काय राहिलं सांगा 0. म्हणजे 1 xy ही मी इथं बघायला लागलोय, लक्ष माझं या ब्रॅकेट कडे आहे. 1 xy ही टर्म थोडक्यात पॉझिटिव्ह आहे. बघा 1 xy ही टर्म थोडक्यात काय आहे पॉझिटिव्ह आहे. आता मी सांगतो ते एक एक टर्म कडे बघा. त्यातला x कसा आहे इथं बघा पॉझिटिव्ह, y कसा आहे पॉझिटिव्ह. मग या दोघांची ऍडिशन कशी असेल पॉझिटिव्ह. x पॉझिटिव्ह y पॉझिटिव्ह, म्हणून दोघांची ऍडिशन कशी असेल पॉझिटिव्ह. 1 xy सगळी टर्म कशी आहे इथे लिहिले बघा. 1 xy सगळी टर्म कशी आहे ती पण पॉझिटिव्ह आहे. मग न्यूमरेटर पॉझिटिव्ह, डिनॉमिनेटर पॉझिटिव्ह, मग याचा अर्थ ही सगळी टर्म x + y अपॉन 1 xy ही सगळी टर्म कशी आहे सांगा पॉझिटिव्ह आहे. असा त्याचा अर्थ झालाय. बघा हे इक्वेशन 1 मध्ये जे ब्रॅकेट आहे ना हे सगळं ब्रॅकेट पॉझिटिव्ह आहे. अरे ही टर्म पॉझिटिव्ह आहे म्हणजे tan ऑफ अल्फा प्लस बीटा पॉझिटिव्ह आहे असा त्याचा अर्थ झाला. देयरफॉर tan ऑफ अल्फा प्लस बीटा, tan ऑफ अल्फा प्लस बीटा काय आहे सांगा पॉझिटिव्ह आहे. मग मला सांगा tan ऑफ अल्फा प्लस बीटा जर पॉझिटिव्ह असेल, tan ऑफ अल्फा प्लस बीटा जर पॉझिटिव्ह असेल तर अल्फा प्लस बीटा कुठल्या कुठल्या क्वाड्रंट मध्ये असू शकतो. बघा हे फार विचित्र आहे हा पार्ट. परत सांगितलं मी काय, x पॉझिटिव्ह y पॉझिटिव्ह xy लेस दॅन 1, ह्यावरनं मी ह्या सगळ्यांवरनं काय ठरवलं की x + y अपॉन 1 - xy ही टर्म पॉझिटिव्ह आहे.
पण ज्या अर्थी ही टर्म पॉझिटिव्ह आहे त्या अर्थी टॅन ऑफ अल्फा प्लस बीटा काय झालं सांगा, ही टर्म पॉझिटिव्ह आहे. मग टॅन ऑफ अल्फा प्लस बीटा जेव्हा पॉझिटिव्ह असेल त्यावेळी अल्फा प्लस बीटा कुठे असला पाहिजे सांगा, एक तर फर्स्ट क्वाड्रंट किंवा थर्ड क्वाड्रंट. बरोबर आहे, एक तर फर्स्ट क्वाड्रंट किंवा थर्ड क्वाड्रंट. आता नीट आहे का, लक्ष नीट द्या. हे बघा, एक तर अल्फा प्लस बीटा हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पाहिजे, कारण तो पॉझिटिव्ह आहे ना. टॅन ऑफ सर्टन अँगल पॉझिटिव्ह कधी येतो, एक तर फर्स्ट क्वाड्रंट असला पाहिजे और थर्ड क्वाड्रंट असला पाहिजे. आता मला सांगा, थर्ड क्वाड्रंट म्हणजे 180च्या पुढे ना. थर्ड क्वाड्रंट कुठे येतो सांगा रे. हे बघा, थर्ड क्वाड्रंट कुठे येतो सांगा. हे बघा 0 to 90 फर्स्ट क्वाड्रंट, 90 to 180 आणि 180च्या पुढे गेलं की थर्ड क्वाड्रंट ना. 180च्या पुढे गेला तर अरे आपलं हे बघा, हा आपला अल्फा प्लस बीटा आहे ना, अल्फा प्लस बीटा आपला तो 180 पर्यंतच आहे. हे आधीच आपण ठरवून घेतलेलं आहे, तो 180 पर्यंतच आहे. थर्ड क्वाड्रंटवर जायचं असेल तर तो 180च्या पुढे असावा लागतो, पण तो पुढे नाहीच आहे. बघा, अल्फा प्लस बीटा -π to +π च्या दरम्यान आहे. -π टू म्हणजे -180 to +180 च्या दरम्यान आहे. मग थर्ड क्वाड्रंट साठी तुम्हाला 180च्या पुढे जावं लागतं. त्यामुळं थर्ड क्वाड्रंटचा इथं प्रश्नच येत नाही. त्यामुळे त्याचा विचार पण करायचा नाही. ज्या अर्थी टॅन ऑफ अल्फा प्लस बीटा पॉझिटिव्ह आहे त्याचा अर्थ टॅन ऑफ अल्फा प्लस बीटा पॉझिटिव्ह आहे याचा अर्थ काय झाला सांगा. देयरफॉर अल्फा प्लस बीटा लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट. लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट आणि फर्स्ट क्वाड्रंट म्हणजेच काय सांगा, तर 0 लेस दॅन अल्फा प्लस बीटा लेस दॅन π/2. म्हणजे इथे आहे बघा, बघा इथे आहे बघा, इथे आहे तुमचा अल्फा. हे बघा इथे अल्फा प्लस बीटा 0 to 90 च्या दरम्यान आहे. म्हणजे प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच मध्ये आहे की नाही. तुमची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच काय सांगा, -90 to +90 आहे ना. प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच काय आपली, बघा इथे मार्क केले बघा, -90 to +90. त्याच्यामध्ये तुमचा अल्फा प्लस बीटा आला की नाही सांगा. अल्फा प्लस बीटा प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच मध्ये बसला की नाही. हा बघा, विच लाइज इन द प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच. म्हणजे तुम्ही हे कन्फर्म करून घेतलं की अल्फा प्लस बीटा जो आहे तो तुमच्या प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच मध्ये आहे. बघा इथपर्यंतचा पार्ट एकदा शॉर्ट मध्ये परत सांगतो, काय काय लिहिलंय जरा लक्षात द्या. हे आपल्याला हा रिझल्ट प्रूव्ह करायचा आहे आणि समोर अशा अशा कंडिशन्स आहेत. आपल्याकडे tan इनवर्स x म्हणजे अल्फा आहे, tan इनवर्स y म्हणजे बीटा आहे. मग त्याच्यावरून मी x म्हणजे काय, y म्हणजे काय हे लिहिलं. मग ज्या अर्थी tan इनवर्स x अल्फा आहे त्या अर्थी अल्फा -π/2 to +π/2 च्या मध्ये असला पाहिजे. ज्या अर्थी tan इनवर्स y म्हणजे बीटा आहे, मग बीटा देखील अँगल आहे, तो -π/2 to +π/2 च्या मध्ये असला पाहिजे. आता हे ऍड का केले, तर मला माहिती आहे पुढे जाऊन अल्फा प्लस बीटा टर्म येणार आहे, म्हणून मगाशी मी ते रफ करून दाखवलं होतं तुम्हाला. मग दोन इनइक्वालिटीज ऍड करून घेतल्या तर अल्फा प्लस बीटा तुम्हाला -π to +π. बघा ह्याची आणि ह्याची ऍडिशन -π, ह्याची ऍडिशन +π आणि मधली ऍडिशन अल्फा प्लस बीटा. म्हणजे हे ठरलं की अल्फा प्लस बीटा -180 to +180 च्या दरम्यान आहे. हे बघा इथं बघा -180 to +180 च्या दरम्यान आहे. तो खरा इथं पाहिजे, आपल्याला पाहिजे त्या प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच मध्ये. पण आता हे तर काय ठरलं की अल्फा प्लस बीटा -180 पासून +180 पर्यंतच आहे. हे कन्फर्म झालं. मग आता आपण तो tan ऑफ अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला दिला, tan अल्फा tan बीटा अपॉन 1 - tan tan. tan अल्फा म्हणजे x, tan बीटा म्हणजे y, हे 1 - xy रिप्लेस केले. tan ऑफ अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू ही टर्म रिप्लेस करून त्याला इक्वेशन 1 देऊन थांबतो. कारण ज्यावेळेस मी हे tan इनवर्स मध्ये जाईन इकडे त्यावेळी तुमचा अल्फा प्लस बीटा असलाय तो तुमच्या प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच मध्ये असला पाहिजे. ज्यावेळी तुम्ही इनवर्स मध्ये एखादी टर्म सांगता तेव्हा तुमचा येणारा अँगल जो असतो अँगल तो कशात असला पाहिजे, प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच मध्ये असला पाहिजे. मग तो आहे की नाही आता चेक करूया आपण. कसं चेक केलं, x कसं आहे पॉझिटिव्ह, y कसं आहे पॉझिटिव्ह, वरती बघा x कसं आहे पॉझिटिव्ह, y कसं आहे, xy कसं आहे लेस दॅन 1. मग मी काय केलं, ही टर्म तयार करायची मला.
मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय -1 केलं. ऑर्डर रिलेशन चेंजेस. -xy इक्वल्स ग्रेटर दॅन -1. -1 ला LHS मध्ये आणलं, +1 झालं. 1 - xy पॉझिटिव्ह दिसले बघा. मग या ब्रॅकेटकडे बघितलं, x पॉझिटिव्ह, y पॉझिटिव्ह, म्हणजे वरची ऍडिशन पॉझिटिव्ह, खालची टर्म पॉझिटिव्ह इथं लिहिलेलं आहे. म्हणजे ही सगळी टर्म पॉझिटिव्ह झाली. x + y अपॉन 1 - xy पॉझिटिव्ह. अरे ही टर्म पॉझिटिव्ह म्हणजे tan ऑफ अल्फा प्लस बीटा पॉझिटिव्ह. मग ज्या अर्थी tan ऑफ अल्फा प्लस बीटा पॉझिटिव्ह आहे, त्या अर्थी अल्फा प्लस बीटा कुठल्या क्वाड्रंटमध्ये असला पाहिजे? फर्स्ट. थर्ड पण असू शकतो, पण आपलं ठरलंय काय? 180 च्या पुढे नाही. आपण अल्फा प्लस बीटा एवढ्या दरम्यान. मग थर्ड क्वाड्रंटमध्ये जायचं असेल तर तुम्हाला 180 च्या पुढे जावं लागतं. आपलं आधी फिक्स आहे हे काय? अल्फा प्लस बीटा -180 to +180 च्या मध्ये आहे, हे इथं फिक्स आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे थर्ड क्वाड्रंटचा चान्सच गेला. त्यामुळे अल्फा प्लस बीटा लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. आता फर्स्ट क्वाड्रंट मध्ये हे आपण कसं सांगतो? 0 लेस दॅन अल्फा प्लस बीटा लेस दॅन π/2. मग 0 to π/2 हे तुमच्या प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच मध्ये बसतं. कारण tan इन्व्हर्सची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच काय सांगा? -90 to +90 आहे. हे बघा इथे आहे -90 to +90 आहे. आणि तुम्ही तर आता सांगितलं की तुमचा अल्फा प्लस बीटा कशामध्ये? 0 to π/2 आहे. म्हणजे ह्या दरम्यान आहे बघा, या दरम्यान मी डार्क केले बघा, या दरम्यान आहे. अरे म्हणजे ते तुमचं प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच मध्ये बसतं ना. मग तुम्हाला इथं आता इन्व्हर्स घ्यायला हरकत नाही, कारण तुम्ही आता प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच मध्ये बसलाय, लक्षात ठेवा. मग आता पुढची स्टेप. देअरफॉर पहिले फ्रॉम 1 म्हणतो मी, सॉरी, फ्रॉम इक्वेशन 1. हा सांगा, फ्रॉम इक्वेशन 1 पुन्हा लिहून घेऊया आपण. tan ऑफ अल्फा प्लस बीटा, tan ऑफ अल्फा प्लस बीटा इक्वल्स x + y अपॉन 1 - xy. फ्रॉम इक्वेशन 1 tan ऑफ अल्फा प्लस बीटा इक्वल्स x + y अपॉन x - xy. मग इकडे tan ला पलीकडे मी म्हणजे अल्फा प्लस बीटा तुम्हाला काय मिळालं? देअरफॉर अल्फा प्लस बीटा इक्वल्स tan इनवर्स x + y अपॉन 1 - xy. आता मला सांगा, tan इनवर्स हे ब्रॅकेट जेव्हा तुम्ही सांगाल तेव्हा येणारा आन्सर जो अँगल असतो ना, अँगल अल्फा प्लस बीटा हा जो अँगल आहे तो कशात पाहिजे? आपला प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच मध्ये पाहिजे. आहे की नाही? तर बघा करून ठेवले मी, प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच मध्ये आहे. बस आता रिप्लेस करा. अल्फा म्हणजे काय? फर्स्ट लाईन बघा. अल्फा म्हणजे tan इनवर्स x प्लस बीटा म्हणजे tan इनवर्स y इज इक्वल टू tan इनवर्स x + y अपॉन 1 - xy. हा रिझल्ट तुमचा प्रूव्ह झाला. हा रिझल्ट प्रूव्ह झाला. आता यापुढे म्हणजे हा रिझल्ट एकच तुमच्या पुस्तकात प्रूव्ह करून दाखवलाय आणि तो फार विचित्र प्रूव्ह दिला ना का त्याने, म्हणजे तो कळतच नाही. मी म्हणले तसं सगळे कन्सेप्ट त्याच आहेत त्याच्यातल्या, पण ते कुठल्या प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच वगैरे त्यांनी तसं काहीही मेन्शन केलं नाही. केलंय पण फार शॉर्ट मध्ये केलंय. तुम्ही पेज नंबर 96-97 वरती याचा प्रूफ दिलाय, तो पाहून घ्या. पेज नंबर 96. एक्झामला येत नाही, काळजी करू नका. आणि जरी आला तरी टेक्स्टबुक सारख्या शॉर्ट मध्ये लिहिला तरी चालतो. हा टेक्स्टबुक सारखा, पण मी कळावं म्हणून तुम्हाला एवढा डिटेल व्यवस्थित प्रूफ लिहून दिलाय. आता त्याच्यानंतर टेक्स्टबुक मध्ये बघा, टेक्स्टबुक मध्ये खाली जिथं तुमचं पेज नंबर 97 आहे की नाही तिथं बघा, सिमिलरली वी कॅन प्रूव्ह द फॉलोइंग रिझल्ट म्हणले आणि पुढे 2-3 असेच tan इनवर्स रिझल्ट सांगून टाकले. सेम असेच रिझल्ट त्यांनी tan इनवर्स मध्ये सांगून ठेवले. त्याला प्रूफ वगैरे त्यांनी काही दिलेला नाही, पण आपण असं करणार नाही. मी तुम्हाला त्या सगळ्याचा प्रूफ दाखवणार आहे. नुसतं बघून ठेवायला काही बिघडत नाही. फॉर्म्युला फक्त पाठ पाहिजे तुम्हाला. प्रूफ कळू देत नाही कळू देत सोडायचं आणि फक्त हा फॉर्म्युला पाठ करायचा बघा. tan इनवर्स x + tan इनवर्स y इक्वल्स tan इनवर्स x + y अपॉन 1 - xy. ओके. ओके. आता यातला सेकंड रिझल्ट बघा, मायनसचा रिझल्ट आहे. काय प्रूव्ह करायचं तुम्हाला? प्रूव्ह tan इनवर्स x - tan इनवर्स y इक्वल्स tan इनवर्स x - y अपॉन 1 + xy. कंडिशन आहे x पॉझिटिव्ह y पॉझिटिव्ह. इथे xy कसंही असू दे, काही फरक पडत नाही. मायनसच्या फॉर्म्युल्याला xy पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही असू दे, काही फरक पडत नाही, कारण इथे टर्म शेवटी 1 + xy अशी टर्म आहे. त्यामुळे xy हा प्रोडक्ट अर्थात पॉझिटिव्ह आहे. ते 1 मायनस आलं ना की मग विचार करायला लागतं ते निगेटिव्ह येईल का ग्रेटर दॅन 1 येईल, तो विचार करा. इथे काय 1 + xy खाली. बट नेहमीप्रमाणे आपण त्या tan इनवर्स x ला आपण अल्फा म्हणणार आहोत, आणि tan इनवर्स y ला आपण काय म्हणणार आहोत? बीटा म्हणणार आहोत.
tan इनव्हर्स x. मग ते सांगा देअरफॉर x काय असलं पाहिजे, x काय असलं पाहिजे तर tan अल्फा आणि y काय असलं पाहिजे सांगा, y हा tan बीटा असला पाहिजे, tan बीटा असला पाहिजे. ज्या अर्थी मी tan इनव्हर्स x ला अल्फा म्हणतो त्यावेळी आपलं प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच काय सांगा -π/2 लेस दॅन अल्फा लेस दॅन π/2 असलं पाहिजे. म्हणजे अल्फा या दरम्यान असलं पाहिजे अँड बीटा पण त्या दरम्यान असलं पाहिजे -π/2 लेस दॅन बीटा लेस दॅन π/2 या रेंज मध्ये असलं पाहिजे. आता हा मायनस मधला फॉर्म्युला आहे म्हणजे मला tan ऑफ अल्फा मायनस बीटाचा फॉर्म्युला वापरायचा. म्हणजे ही जी टर्म आहे ना ती मला मायनस बीटा करायची आहे. मग यासाठी काय करतोय बघा मी आता, हा थोडासा वेगळा पार्ट आहे, नीट लक्ष द्या. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय -1 करा बरं. -1 मल्टिप्लाय करा. बोथ साइड पेक्षा थ्रूआउट म्हणा, थ्रूआउट म्हणा. मल्टिप्लाइंग थ्रूआउट बाय -1 सगळे साइन चेंज होतात. π/2 ग्रेटर दॅन मायनस बीटा, ह्याला मल्टिप्लाय केल्यावर π/2 साइन चेंज मायनस बीटा ग्रेटर दॅन -π/2. हेच उलट लिहिलं ना दॅट इज रिव्हर्स ऑर्डर मध्ये तर -π/2 लेस दॅन मायनस बीटा आणि लेस दॅन π/2. ठीक आहे. आता या दोन्ही इनइक्वालिटीज जर आपण ऍड केल्या, ऍडिंग these two inequalities we get बघा -π/2 मध्ये -π/2 ऍड करा म्हणजे -90 मध्ये -90 ऍड करा, काय झाले -180 म्हणजे पाय. लेस दॅन साइन आहे सगळीकडे. अल्फा मध्ये मायनस बीटा ऍड करा म्हणजे अल्फा मायनस बीटा. π/2 मध्ये π/2 ऍड करा म्हणजेच 90 म्हणजे पाय. म्हणजे मगासारखं काय ठरलं सांगा तुमचं की अल्फा मायनस बीटा मायनस π2 इथं दाखवतो बघा तर 0, इकडे -90, इकडे -180, इकडे +90, इकडे +180. आता तुमचा अल्फा मायनस बीटा आहे ना तो या दरम्यान आहे, -180 to +180 च्या दरम्यान आहे. खरं पाहिजे कुठे माहिती का तो -90 to +90 प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच मध्ये तिथं पाहिजे. बघूया तो आहे की नाही आपण. हे तरी फिक्स ठरलं की आता तुमचा अल्फा मायनस बीटा या दरम्यान आहे, हे कन्फर्म झालं. बरं आता ह्याच्यावरून आपण ठरवूया. बरं सिन्स हा यातला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो लक्षात ठेवा. आता जो मी करतो ना तो सिन्स x पॉझिटिव्ह आहे y पॉझिटिव्ह आहे. मग मला सांगा x म्हणजे कोण सांगा. x म्हणजे tan अल्फा दॅट इज tan अल्फा पॉझिटिव्ह tan बीटा देखील पॉझिटिव्ह. मग मला सांगा tan अल्फा पॉझिटिव्ह tan बीटा पॉझिटिव्ह आहे म्हणजे अल्फा कुठे असला पाहिजे रे, अल्फा कुठे असला पाहिजे. मला सांगा tan अल्फा पॉझिटिव्ह कुठे कुठे असतो, एकतर फर्स्ट क्वाड्रंट किंवा थर्ड क्वाड्रंट. आता मला सांगा थर्ड क्वाड्रंट मध्ये जायला काही चान्स आहे का, तेच परत सांगू का तुम्हाला मी. 180 च्या पुढे गेलात की थर्ड क्वाड्रंट. त्यामुळे तुम्हाला इथं अल्फा मायनस बीटा हा डिफरन्स तुमचा या दरम्यान आहे. मग तुमचा अल्फा हा कसा असला पाहिजे, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असला पाहिजे. बीटा कसा असला पाहिजे, तोही फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. इव्हन इथं बघा ना अल्फा -90 to +90 आहे. मग मला सांगा tan अल्फा पॉझिटिव्ह आहे, -90 to +90 च्या दरम्यान पॉझिटिव्ह कुठे असेल रे, अर्थात तो कुठे असेल सांगा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. -90 to +90 बघा असं असतं ते -90 to +90. 0 to -90 आणि हे 0 to +90. आता तुमचा अल्फा या दरम्यान आहे बघा, इथे आहे बघा -90 to +90. मग मला सांगा tan अल्फा पॉझिटिव्ह इथं जर पॉझिटिव्ह असू शकत नाही, इथंच असणार आहे. म्हणजे अल्फा कुठं असला पाहिजे, फर्स्ट क्वाड्रंट. तसंच बीटा कुठं असला पाहिजे, फर्स्ट क्वाड्रंट. देअरफॉर 0 लेस दॅन अल्फा लेस दॅन 9π/2 अँड 0 लेस दॅन बीटा लेस दॅन π/2. अल्फा आणि बीटा दोघेही कशात असले पाहिजेत तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. पुन्हा मला मायनस बीटा पाहिजे इथे, यासाठी मल्टिप्लाइंग बाय -1. इथं 0 ला मल्टिप्लाय केलं नो चेंज, ग्रेटर दॅन मायनस बीटा ग्रेटर दॅन -π/2. हेच रिव्हर्स ऑर्डर मध्ये लिहितोय.
तर दिसतंय की नाही बघा तुम्हाला एकदा, तुम्हाला दिसतंय का बघा, दॅट इज, दिसत नाही बहुतेक तुम्हाला, फक्त या बाजूला लिहितो, इकडे लिहितो बघा, दॅट इज, हा चला हे रिव्हर्स ऑर्डर मध्ये लिहा, -π/2 लेस दॅन -β लेस दॅन 0. कन्फर्म झालं बघा. ह्याच्या खालची स्टेप फक्त मी इथे लिहिली. आता पुन्हा अशी लाईन म्हणायची, ऍडिंग दीज टू इनइक्वालिटीज वी गेट. आता रेग्युलर पेन मध्ये तुम्ही बघा, ऍडिंग these two inequalities we get, हा चला 0 + -π/2 म्हणजे -π/2 लेस दॅन अल्फा + -β म्हणजे अल्फा -β लेस दॅन 0 + π/2 म्हणजे π/2. म्हणजे सांगा अल्फा -β कशात बसला सांगा आता, -92 + 90 मध्ये आला. अरे म्हणजे तुमच्या प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच मध्ये आलाय बघा, -92 + 90 ह्याच्यामध्ये आहे बघा तुमचा अल्फा, या दरम्यान आहे बघा, या दरम्यान, which lies in the principal value branch. समजून घ्या जरा, शॉर्ट मध्ये लिहितो, which lies in principal value branch. तुमचा अल्फा -β थोडक्यात कशात बसलाय सांगा आता, प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच मध्ये बसलाय. मग आता फॉर्म्युला वापरायला चालू करा. चल काय, तर tan of अल्फा -β इक्वल्स tan tan अपॉन 1 प्लस tan सांगा. tan अल्फा म्हणजे काय, वर बघायचे x, tan बीटा म्हणजे काय, y, 1 + xy. कोणाचा आन्सर आहे, tan ऑफ अल्फा -β चा आहे. मग तुम्हाला इन्व्हर्स मध्ये न्यायचं असेल तर tan इन्व्हर्स हे जे काय आहे त्याचा आन्सर अल्फा -β येणार आहे. आणि हा अल्फा -β प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच मध्ये आहे हे आपण सांगितलंय. देयरफॉर अल्फा -β इक्वल्स tan इन्व्हर्स x - y अपॉन 1 + xy. आता अल्फा रिप्लेस करा, बीटा रिप्लेस करा. अल्फा म्हणजे काय, वर बघा, tan इन्व्हर्स x मायनस tan इन्व्हर्स y इक्वल्स tan इन्व्हर्स x मायनस y अपॉन 1 + xy. हा झाला त्यातला दुसरा रिझल्ट. आता मला सांगा, त्यांनी पुस्तकात सरळ सांगितले सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट म्हणून सांगितलं, रिझल्ट मोकळे केले तुम्ही. मला सांगा ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या काही तुम्हाला कळणार आहेत का, सगळ्या नाही. हे जे हा पार्ट, त्यामुळे मी त्याचा प्रूफ दाखवतो. मी परत एकदा सांगतो, तुम्हाला जरी प्रूफ मध्ये ह्याला प्रॉब्लेम वाटला, काळजी करायची नाही, फक्त रिझल्ट पार्ट करायचा आपल्याला. कारण त्याचे जर प्रूफ एक्झामला येणार असतात की नाही, तर त्यांनी त्याचा प्रूफ सगळा व्यवस्थित त्यांनी डिटेल दिला असतात, लक्षात ठेवा. त्यांनी काय केलंय, एकाचा प्रूफ दिलाय तो पण शॉर्ट मध्ये दिलाय, आणि सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट म्हटलंय. तुम्ही टेक्स्टबुक मध्ये बघा, मी तुम्हाला प्रूफ देतो पण त्यांनी पुस्तकात दिलेलं नाही. त्यामुळे परीक्षेला प्रूफ यायची शक्यता फार कमी आहे, लक्षात ठेवा. नाहीच आहे जवळपास. फक्त आपल्याला फॉर्म्युला कसा आला कळणं गरजेचं आहे, म्हणून मी तुम्हाला प्रूफ देऊन दिले. आलं लक्षात सगळ्यांना. असे अजून 2 आहेत tan इन्व्हर्स मध्ये, ते झाले की मग आपण एक्सरसाइज कडे काय असेल ते पाहिलं. ठीक आहे. tan इन्व्हर्सचे अजून 2 फॉर्म्युले आहेत. एक आहे तो आणखी थोडासा अवघड आहे, चौथा मात्र तो फार सोपा आहे. टोटल 4 रिझल्ट्स आहेत. आणि हे सुरू करत असताना ह्याला मागं प्रॉपर्टी 5 असं हेडिंग द्या. काय द्या, प्रॉपर्टी 5. अगदी सुरुवात जिथे मी केली त्याला प्रॉपर्टी 5 म्हणा आणि पुढे कंटिन्यू करा. बाकीचा पार्ट नेक्स्ट पिरियड मध्ये बघूया. टिल देन, गुड बाय.